तुझ्यात हरवले मी. भाग 11. प पा पाणी. प पा पाणी. मंद आवाजात आदित्य मान इकडे तिकडे वळवत पुटपुटत होता. त्याच्या अगदी जवळ झोपलेल्या सायलीला त्याच्या हालचालीची जाणीव झाली आणि तिचे डोळे उघडले. आदित्य अजूनही अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पाणी मागत होता. सायली एकदम उठून बसली, पण अचानक तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि ओठ एकमेकांवर दाबून धरले. आदित्यने पुन्हा पाण्यासाठी हाक मारली तशी सायलीने पटकन डोळे उघडले आणि त्याच्या गालावर हात ठेवून विचारलं. आदित्यने सायली पाणी. आदित्यने डोळे बंद असतानाच तिचा आवाज ओळखत पुटपुटलं. हो, आताच आणते, सायली घाईघाईने म्हणाली आणि पटकन बेडवरून खाली उतरून बाहेर धावली. स्वतःही झोपेत असूनही आदित्यसाठी तिची झोप क्षणात उडाली होती. ती भराभर चालत जाऊन फिल्टरमधून एक ग्लास पाणी भरून परत खोलीकडे आली. खोलीत आल्यावर तिने पाहिलं की आदित्य हलकेच खोकत होता. ते पाहून ती घाबरली. आदित्य, आदित्य, काय होते तुला? ती त्याच्या छातीवरून हात फिरवत म्हणाली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. पाणी. आदित्यने पुन्हा कुजबुजलं. सायलीने लगेच त्याच्या मानेखाली हात घालून त्याला हळूच उठवलं. आदित्य, पाणी. तिने ग्लास त्याच्या ओठांजवळ धरला. आदित्यने थोडंसं पाणी प्यायलं, पण लगेच पुन्हा खोकला आला. सायलीने घाबरत ग्लास बाजूला ठेवला आणि पुन्हा त्याची छाती हळूवार चोडू लागली. आदित्यचे डोळे किंचित उघडले. अंधुक प्रकाशातही त्याला सायलीचा चेहरा धुसरपणे दिसत होता. पाणी, त्याने पुन्हा म्हटलं. यावेळी सायलीने पुन्हा ग्लास दिला आणि आदित्यने व्यवस्थित पाणी पिऊन घेतलं. तिने टेबलवरचा नॅपकिन उचलून त्याचं तोंड पुसलं. आदित्य पूर्ण शुद्धीत नव्हता, पण सायली त्याच्यासाठी काय करत आहे याची त्याला जाणीव होत होती. सायलीने त्याचं डोकं पुन्हा उशीवर टेकवलं आणि त्याच्या केसांतून हात फिरवत विचारलं. आदित्य, आता बरं वाटतंय ना? आदित्यने अर्धवट झोपेतच प्रतिक्रिया दिली. सायली हलकसं हसली. झोप, शांत झोप. तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या स्पर्शामुळे आदित्यचे डोळे पुन्हा मिटले आणि काही क्षणात तो पुन्हा गाढ झोपला. सायली बराच वेळ त्याच्या केसातून हात फिरवत बसली. आता त्याचं शरीर थंड होतं. ताप जवळजवळ उतरला होता. हे पाहून तिच्या मनाला खूप दिलासा मिळाला. तिने पुन्हा त्याला व्यवस्थित चादर घातली आणि स्वतःच्या जागेवर जाऊन मोबाईलमध्ये वेळ पाहिली. सकाळचे 5:30 वाजले होते. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा आदित्यकडे पाहिलं. काही वेळ विचार केल्यानंतर ती पुन्हा झोपली, यावेळी मात्र थोडं अंतर ठेवून. सकाळी 7 वाजता अलार्म वाजला. सायलीचे डोळे लगेच उघडले. तिने अलार्म बंद केला आणि सर्वप्रथम आदित्यकडे पाहिलं. तो अजूनही झोपलेलाच होता. तेवढ्यात तिला कविताताईची आठवण झाली. ती उठून बाहेर आली आणि दरवाजा उघडला. बाहेर कविताताई आणि हरीशजी उभे होते. दोघांनीही तिची विचारपूस केली आणि आदित्यच्या तब्येतीबद्दल विचारलं. सायलीने त्यांना आत बोलावलं. हरीशजी थेट आदित्यच्या खोलीकडे गेले. कविताताईही त्यांच्या मागे गेल्या. सायलीने दूध फ्रीजमध्ये ठेवलं आणि तीसुद्धा खोलीत आली. साधारण 20 मिनिटांनी सायली अंघोळ करून आणि कपडे बदलून बाहेर आली. ती सरळ आदित्यच्या खोलीत गेली. आदित्य बाथरूममध्ये दात घासत होता, पण तो स्वतःची काळजीही घेत होता. बाहेर उभी असलेली सायली मात्र त्याची काळजी करत होती. शेवटी तिने दरवाजाजवळ येत विचारले. आदित्य, तुला काही मदत हवी असेल तर मी आत येऊ का? पण आदित्य मनातच म्हणाला, आता दात घासायला तिच्या मदतीची काय गरज आहे? त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि दात घासत राहिला. त्यानंतर त्याने तोंड धुतले आणि जीभही स्वच्छ केली. बाहेर उभी असलेली सायली हे सगळे आवाज ऐकत होती. आदित्य काय करत आहे हे तिला समजत होते. त्याला एकट्याने सगळं करता येत आहे हे पाहून तिलाही थोडा दिलासा मिळाला. पण अचानक तिच्या मनात विचार आला की आदित्य आता आंघोळ करायलाही लागू नये, कारण ज्या पद्धतीने तो सगळं व्यवस्थित करत होता त्यावरून तो आंघोळही करेल याची तिला खात्री वाटत होती. म्हणून तिने पटकन दरवाजावर टकटक केली. आदित्य, आता आंघोळ नको करू, आधी नाश्ता कर, नाहीतर पुन्हा चक्कर येईल. डॉक्टरांनी सांगितलंय की तुला शुद्ध आल्यावर लगेच ज्यूस, फळ किंवा काहीतरी हेल्दी खायला द्यायचं. मी सगळं तयार ठेवलंय. आधी नाश्ता कर, औषध घे आणि मग हवं तेवढं अंघोळ कर.
फक्त ताप परत येणार नाही याची काळजी घे, पण आता बाहेर घे. सायलीचे शब्द ऐकून खरं तर अंघोळ करण्याचाच विचार करणार आदित्य दरवाजाकडे पाहत राहिला. दात घासताना त्याला थोडी चक्कर येत होती, त्यामुळे तो कमोडवर बसला होता. पण सायलीचं बोलणं ऐकल्यावर त्यालाही तिचं म्हणणं योग्य वाटलं. तरीही तो म्हणाला, सायली, मला आंघोळ करू दे ना, पूर्ण अंग घामाने भिजलंय, खूप विचित्र वाटतंय. बाहेर उभी असलेली सायली मनात म्हणाली, जो माणूस स्वतःचे कपडे इतक्या व्यवस्थित ठेवतो तो स्वतःची किती काळजी घेत असेल याचा अंदाज येतो. पण आता हा मूर्खपणा करतोय आणि मी त्याचं अजिबात ऐकणार नाही. तिने पुन्हा दरवाजावर हात मारला. आदित्य, गप्प बस, मी सांगितलं ना, आधी नाश्ता त्यानंतर अंघोळ, आणि आता जर तू आत्ता बाहेर आला नाहीस ना तर मग बघच. हे ऐकून आदित्यला पहिल्या दिवसाची सायली आठवली. तीच ती खट्याळ तडक भडक बोलणारी सायली. गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्याशी फक्त कामापुरती बोलत होती. तो मुद्दाम तिला चिडवत होता, पण ती रागावत नव्हती. पण आज तिच्या आवाजात पुन्हा तोच जुना रुबाब होता. तो दरवाजाकडे पाहत विचारात हरवला. तेवढ्यात सायली पुन्हा म्हणाली, आदित्य, बाहेर येतोयस की नाही? हो येतो. सायलीला वाटलं तो तिच्या रागामुळे ऐकतोय, पण खरं म्हणजे त्याला तिच्या काळजीचं आश्चर्य वाटत होतं. त्याने होकार दिल्यावर सायलीने सुटकेचा निश्वास टाकला आणि मागे उभ्या असलेल्या कविताताईकडे पाहिलं. कविताताई हलकसं हसत होत्या. सायलीही हसली. जणू काही ती म्हणत होती, बरं झालं, शेवटी ऐकलं तरी. आदित्य उठला आणि भिंतीचा आधार घेत हळूहळू दरवाजापर्यंत आला. तो दरवाजा उघडणार इतक्यात सायलीचा आवाज पुन्हा आला, आदित्य, चक्कर तर येत नाही ना? हे ऐकताच त्याने लगेच दरवाजा उघडला. सायली दचकून 2 पावलं मागे सरकली. नाही नाही, आदित्य हळू आवाजात म्हणाला. सायलीने हलकसं हसत त्याचा हात धरला. चल, मी तुला बेडपर्यंत घेऊन जाते. मला बरं वाटतंय, मी स्वतः जाईन, आदित्य म्हणाला. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण मी आहे ना तुझ्यासोबत आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे ऐकून आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे तिच्यासोबत चालू लागला. सायली त्याचा हात धरून सावकाश त्याला बेडपर्यंत घेऊन आली. कविताताईंनाही तिने नजरेनेच सांगितलं की ती सगळं सांभाळेल. आदित्यला बेडवर बसून तिने ट्रे उचलली आणि त्याच्या शेजारी बसली. चल, आधी हा मोसंबीचा ज्यूस संपव, तोपर्यंत मी सफरचंद कापते. आदित्यने ग्लास घेतला. सायली सफरचंद कापू लागली. तेवढ्यात कविताताई पराठे आणि लोणच्याची प्लेट घेऊन आल्या. चहा जास्त झाला होता, तुमच्यासाठीही ठेवला आहे, त्या हसत म्हणाल्या. हो, पराठे होते ना, म्हणून मलाही चहा प्यायचा होता, सायली म्हणाली. कविताताई हसल्या. मी गरम चहा घेऊन येते, आणि त्या बाहेर गेल्या. आदित्य मात्र शांतपणे सायलीकडे पाहत होता, कारण त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. जर सायलीला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर ती माझ्यासाठी इतकी काळजी का करते आहे? आदित्य ज्यूस पीत सायलीकडे पाहत होता. सायलीने मान हलवली आणि पराठ्याची प्लेट बाजूच्या टेबलवर ठेवून सफरचंद कापत राहिली. थोड्या वेळाने कविताताई चहा थोडा गरम करून घेऊन आल्या, कारण तो थंड झाला होता. चहा बाजूच्या टेबलवर ठेवून त्या तिथेच उभ्या राहिल्या आणि आदित्यने त्यांना यावेळी नाश्ता करायला सांगितले. जेव्हा कविताताईंनी पुन्हा नकार द्यायला सुरुवात केली तेव्हा आदित्यने विनवणी करत म्हटले, प्लीज. मग त्यांना मान्य करावे लागले आणि ठीक आहे असे म्हणत त्या निघू लागल्या. पण त्याच क्षणी दाराची बेल वाजली, त्यामुळे कविताताई थांबल्या आणि सायलीने दाराकडे पाहिले. कविताताई म्हणाल्या की त्या पाहतात आणि दार उघडायला गेल्या. तोपर्यंत सायलीने सफरचंद अगदी व्यवस्थित कापून ठेवले होते. तिने आदित्यच्या हातातील अर्धा भरलेला ग्लासाकडे पाहिले आणि विचारले, ज्यूस ठीक आहे ना? आदित्य किंचित हसत म्हणाला, हा ज्यूस तू बनवलास का? सायली हलकेच हसत म्हणाली. आदित्यने तिचे आभार मानले आणि तिला त्याच्यासाठी नाश्ता बनवायला सांगितले. सायलीनं असा चेहरा केला जणू ती म्हणत होती, तो आधीच तयार आहे. पण आदित्यने मुद्दाम हातातील ग्लास खाली ठेवला. सायलीला ते एक प्रकारची धमकीच वाटली. ठीक आहे, जर तू प्यायले नाहीस तर मीही काही खाणार पिणार नाही. ते समजूनही तिने पटकन ग्लास उचलला आणि म्हणाली, ठीक आहे, मीच तुला प्यायला घालते. आदित्य कोणताही भाव न दाखवता तिच्याकडे पाहत होता. त्याचवेळी सायलीने बाजूच्या टेबलवरील ताट उचलून ट्रेवर ठेवले. मग तिने त्यातून पराठ्याचा एक तुकडा तोडला, पण तो तोंडात घालण्याआधीच तिला बाहेरून कविताताईचा आवाज ऐकू आला. सायलीने मागे वळून दरवाजाकडे पाहिले. कविताताई आत येत म्हणाल्या, मॅडम, बँकेकडून एक कागद आला आहे, पण ते मला द्यायला तयार नाहीत. तो मुलगा म्हणतोय की तो तुम्हालाच देईल, कारण त्याला तुमची सही हवी आहे. ओ ठीक आहे, मला समजलं, सायली म्हणाली. ती उठली, ट्रे पलंगावर ठेवला आणि कविताताईकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही आदित्यसोबत थोडा वेळ थांबा. एक ग्लास ज्यूस प्यायला किती वेळ लागेल कोण जाणे. मला अजून एक सफरचंदही खायचं आहे. तुम्ही फक्त त्याच्याजवळ उभ्या राहा.
हे ऐकून कविताताईंनी होकार दिला आणि हसत पुढे आल्या. सायलीची बोलणी संपल्यावर त्यांनी आदित्यकडे पाहिले तेव्हा तो सायलीकडेच एकटक पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माझ्याकडे असं बघू नकोस, सायली म्हणाली. त्यावर आदित्यची नजर आणखीनच स्थिर झाली. लवकर ज्यूस संपव, मी परत येईपर्यंत ग्लास रिकामा झाला पाहिजे, असं म्हणत तिने कविताताईकडे बोट दाखवलं आणि ती बाहेर निघून गेली. ती गेल्यावर आदित्यने उदास चेहऱ्याने कविताताईकडे पाहिलं. त्या मात्र हसत होत्या. आदित्यने डोके हलवले आणि पुन्हा ज्यूस प्यायला सुरुवात केली. 5 मिनिटांनी सायली तिचे काम संपवून परत आली. तेव्हा तिने पाहिले की आदित्य आता सफरचंद खात होता. हे पाहून तिला आनंद झाला. ती पुढे आली, ज्यूसचा रिकामा ग्लास पाहिला आणि आदित्यच्या पाठीवर हलकेच थाप मारत म्हणाली, खूप छान, आता सफरचंद संपव आणि मग औषध घे, त्यानंतर मी डॉक्टरांना बोलावते. त्यानंतर सायली कविताताईंच्या जवळ जाऊन स्वतःही नाश्ता करू लागली. कविताताईंनीही तिच्यासोबत बसून नाश्ता सुरू केला. त्या अधूनमधून आदित्यकडे पाहून हसत होत्या, पण आदित्य मात्र हळूहळू सफरचंद खात विचारात गळून गेला होता. आताच कविताताईंनी त्याला सांगितलेले शब्द त्याच्या मनात घुमत होते. सायली 5 मिनिटात परत येईल आणि त्या 5 मिनिटात कविताताईंनी त्याला काल रात्रीची संपूर्ण हकीकत सांगितली होती. त्यांनीच आदित्यला विचारले होते की त्याला अचानक इतका ताप कसा आला, तापही तब्बल 103 अंशाचा. त्यावर आदित्य म्हणाला होता, मला खरंच माहिती नाही, सकाळपासून बरं वाटत नव्हतं, मला वाटलं थोडा आराम करेल तर ठीक होईल म्हणून झोपलो, पण नंतर डोकं खूप दुखायला लागलं, बस एवढंच. तो खांदे उडवत म्हणाला. जणू त्यालाही अजूनही कळले नव्हते की इतका ताप का आला. त्यांना हे सगळं त्यांच्या नवऱ्याकडून हरिजीकडूनही कळलं होतं. त्यांनी रात्री उशिरा फोनवर काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि सकाळी घरी आल्यावर आणखी माहिती दिली होती. थोड्याच वेळात कविताताईंनी त्याला सगळं सांगितलं. सायली त्याच्यासाठी कशी रडली, तिने त्याची कशी काळजी घेतली आणि त्याच्यासाठी काय काय केलं. हे सर्व ऐकून आदित्यच्या हृदयाची धडधड किंचित वाढली. त्याचवेळी त्याला खूप आश्चर्यही वाटलं. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारे भाग काही बोरिंग जरी वाटत असले तरी कथा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे पुढे आणि रोमॅन्टिक पण आहे, म्हणून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.